रात्री कोथरूड भागात राहणाऱ्या एका सर्वसामान्य व्यक्तीवरती गोळीबार केला। प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे। त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गाडीला रात्री साईड दिली नाही या क्षुल्लक कारणावरून थेट गोळीबार करण्यापर्यंत मजल पोहोचली आहे। दरम्यान ही घटना कोथरूड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडली आहे। गोळीबारानंतर अर्ध्या तासांनी पोलीस घटनास्थळी आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तोपर्यंत प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती जीव मुठीत धरून पाण्याच्या टाकीवर बसून होती। यावेळी सचिन गोपाळ घरे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळ यांना मदतीचा हात दिला। घावळ टोळीच्या मयूर कुंभारे या गुंडाने हा गोळीबार केला असून त्याला अटक करण्यात आली आहे। त्यावेळी त्याच्यासोबत मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत हे नामचीन गुंडही होते, मात्र ते फरार झालेत। त्यामुळे आता सर्वसामान्यांवर गोळ्या झाडणाऱ्या या गुंडांचा पोलीस कधी सफाया करणार असा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारतात। आढावा घेतलाय मंदार गोंजारी यांनी। पुण्यातील हे कोथरूड पोलीस स्टेशन जिथे ही घटना घडली त्या घटनेपासून अगदी जवळ आहे आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडल्यानंतर अर्धा तासांनी पोलीस घटनेच्या ठिकाणी आलेले आहेत। जिथे घटना घडली त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला ती प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती अर्धा तास स्वतःचा जीव वाचून एका पाण्याच्या टाकीवरती लपून बसलेली होती। स्थानिक नागरिकांनी या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीला पाणी दिलं, मदत केली, पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले। मात्र मूळ मुद्दा आहे तो हा की पोलीस स्टेशन पासून इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती जर गोळीबार होत असेल तर या गुन्हेगारांना पोलिसांची जरब उरलेली आहे का? आम्ही कोथरूड पोलीस स्टेशन पासून चालत अगदी 1 ते 1.5 मिनिटांमध्ये या गोळीबाराच्या घटनेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। इथं हे मुठेश्वर मित्रमंडळ आहे आणि इथं हे रक्त सांडलेलं दिसतंय। इथं या रक्ताच्या खुणा आहेत, रक्ताचे डाग आहेत। पोलिसांनी केलेलं हे मार्किंग आहे। दाखवण्याचा उद्देश हाच की या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती गोळीबार करण्यापासून जर कोणती पोलिसांची भीती किंवा पोलिसांचा वचक रोखू शकत नसेल तर पुण्यासाठी ही गंभीर परिस्थिती आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृत्याची हायकोर्टाने आता गंभीर दखल घेतली आहे। इमारती पाडण्यासंदर्भात महापालिकेच्या नोटीस कोणत्या अधिकाराखाली रोखल्या असा सवाल कोर्टाने उपस्थित केलाय। 14 मजली नैवेद्य आणि 7 मजली अल्बेला इमारत महापालिकेकडून बेकायदा घोषित करण्यात आली आहे। नवी मुंबईतील वाशी येथील कथित बेकायदा इमारत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारासंदर्भात त्यांनी विचारणा केली आहे। वाशी इथल्या 2 कथित बेकायदा इमारतीला नवी मुंबई महापालिकेकडून पाडण्यासाठी दिलेल्या नोटीसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केलेली आहे। एका सामाजिक संस्थेने एकनाथ शिंदेंच्या अधिकारात या इमारतीच्या स्थगितीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या बेकायदेशीर इमारती पाडण्याची विनंती त्यांनी या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडे केलेली आहे। तर एकनाथ शिंदे हे स्वतःच बेकायदेशीर आहेत, अशा बेकायदेशीर व्यक्तीकडून बेकायदेशीर आदेशच येणार अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। हिम्मत असेल तर कारवाई करा, निरीक्षण नोंदवू नका असं आव्हान राऊतांनी दिलंय। लोकांच्या संपर्कात राहू नये म्हणून आपलं व्हॉट्सअप ब्लॉक केलं असा दावा धाराशिव